गेवराई विधानसभा मतदारसंघ कधी काळी माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव साळुंके आणि शिवाजीराव पंडित यांनी प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ सध्या गेवराई विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी काही दिवसांपूर्वीच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत राजकीय संन्यास जाहीर केला होता। मात्र त्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले। तर शिवाजीराव पंडितांचे पुत्र विजयसिंग यांनी देखील पुन्हा लक्ष्मण पवारांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की सध्या गेवराई विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणं कशी जुळून येत आहेत। चला तर मग सुरू करूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी। गेवराई मतदारसंघाची जर पार्श्वभूमी पाहिली तर शिवाजीराव पंडितांच्या वर्चस्वाखाली असलेला हा मतदारसंघ मानला जायचा। पंडितांनी 1978 ते 1995 पर्यंत सलग 4 वेळा गेवराईचं प्रतिनिधित्व केलंय। याच दरम्यान त्यांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून देखील काम केलं होतं। मात्र 1995च्या विधानसभेत शिवाजीरावांना घरातूनच आव्हान उभं राहिलं आणि बदामराव पंडितांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत शिवाजीरावांना पराभूत केलं। पुढे 1999च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीरावांचे पुत्र अमरसिंग पंडितांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढवली। मात्र बदामराव पुन्हा विजय मिळवत दुसऱ्यांदा आमदार झाले। त्यानंतर 2004च्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर झालं। अमरसिंग पंडित हे भारतीय जनता पक्षात गेले तर बदामरावांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं। मात्र त्यावेळी बदामरावांचा पराभव झाला तर अमरसिंग पंडितांनी भाजपचं कमळ फुलवलं। आता इथे एक महत्त्वाची बाब समोर येते। तेव्हा झालं असं की अमरसिंग पंडित यांचे जुने मित्र आणि तत्कालीन भाजप नेते धनंजय मुंडे यांनी अमरसिंहाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता। त्यानंतर मात्र 2009च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा बदामराव विजयी झाले, पण त्यांचं मताधिक्य हे फक्त 2,000 होतं। त्यामुळे बदामरावांना पुढच्या निवडणुकीत सावध डाव आखावा लागणार होता। मात्र यात बदामराव कुठेतरी कमी पडले आणि भाजपच्या लक्ष्मण पवारांनी विजय खेचून आणला। पुढे 2019 साली मात्र गेवराईत तिरंगी रंगली। तेव्हा राष्ट्रवादीकडून शिवाजीराव पंडितांचे सर्वात लहान चिरंजीव विजयसिंग हे मैदानात होते, तर भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार। आता यात एक ट्विस्ट आला आणि बदामराव पंडितांनी ऍक्टिव्ह मोडमध्ये येत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला, ज्यामुळे पंडितांची मतं विभाजित झाली आणि लक्ष्मण पवारांचा विजय झाला। आता ही झाली एकंदरीत पार्श्वभूमी। आता वर्तमान काय सांगतो तर नुकतंच भाजपच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। त्यामध्ये लक्ष्मण पवार नावाचा समावेश नाहीये। त्याला कारण म्हणजे लक्ष्मण पवारांची संभ्रमात टाकणारी भूमिका। त्याचं झालं असं, काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण पवारांनी थेट पालकमंत्री धनंजय मुंडेंवर आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता। तसंच याबाबत पंकजा मुंडेंना सांगितलं होतं। त्यांनी देखील काहीच भूमिका घेतली नसल्याचं देखील ते म्हणाले होते। तसंच यामुळे आपण राजकारणातून संन्यास घेतोय असं देखील त्यांनी जाहीर केलं होतं। मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर लक्ष्मण पवार हे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं। तसंच सध्या त्यांचा ओघ हा बारामतीची तुतारी फुंकण्याकडे दिसतोय। मात्र ते योग्य वेळेची वाट पाहतायत। पण यात विजयसिंग पंडित देखील फॉर्म मध्ये असल्याचं दिसतंय आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्यामुळे त्यांना महायुती भाजपच्या वाट्याची जागा मिळणार नाही ही बाब देखील लपून राहिलेली नाहीये। अशातच आता विजयसिंग संधी साधत लक्ष्मण पवारांच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असा कयास काही स्थानिक पत्रकारांचा आहे। आता यदा कदाचित असं झालंच तर गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयसिंग पंडित ही लढाई दिसेल। मग अशात इथं मनोज जरांगे पाटील फॅक्टर समोर येतो, कारण लक्ष्मण पवारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला असल्यामुळे त्यांना जरांगे फॅक्टरचा फटका बसणार नसल्याचं दिसतंय। त्यामुळे इथे मराठा मतं ही समसमानात विभाजित होऊ शकतात। मग अशातच धनंजय मुंडेंचा रोल इथे ऍक्टिव्हेट होतो। बीड जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे हा वाद पेटलेला असतानाच लक्ष्मण पवार हे कायमच पंकजा मुंडेंच्या बाजूने उभे राहिलेत। आता मुंडे बहीण भाऊ एकत्र आले असले तरी लक्ष्मण पवार आणि धनंजय मुंडेंमधले वाद काही संपताना दिसत नाहीयेत। धनंजय मुंडे हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून लक्ष्मण पवारांचं खच्चीकरण करत असल्याचं स्थानिक सांगतात। तसंच ते लक्ष्मण पवारांविरोधात आपल्या मित्राचे भाऊ म्हणजे विजयसिंग पंडितांना वारंवार ताकद पुरवताना देखील दिसलेत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील
धनंजय मुंडे हे आपली यंत्रणा विजयसिंग यांच्याच मागे उभं करतील, ज्यामुळे कुठेतरी लक्ष्मण पवारांच्या अडचणी वाढतील असंच दिसतंय. मात्र या सर्वात बदामराव पंडितांची भूमिका निर्णायक ठरते. सध्या ते ठाकरे गटात असून त्यांच्याकडून निवडणुकीची तशी काही तयारी दिसत नाहीये. मात्र त्यांचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह झालेत. आता अशात बदामरावांनी रिंगणात उडी मारली तर तिरंगी लढत होऊन पंडितांच्या मतांची विभागणी होईल आणि पुन्हा लक्ष्मण पवार बाजी मारतील असंच दिसतंय. आता यावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता. धन्यवाद.